CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टोटल जे जागा होत्या 9195 जागांसाठी CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली होती। त्यामध्ये जे जागा होत्या जसं सफाई कर्मचारी, कुक झालं, त्याचबरोबर वॉटर करियर झालं, त्याचबरोबर नावी झालं, त्याचबरोबर माली झालं, मोची झालं, ठीक आहे। तर अशा विविध काही जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेडच्या रिलेटेड त्या ठिकाणी जे जागा आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या आता फॉर्म भरणे ठिकाणी झालेले आहे। म्हणजे 19 मे 2026 चे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि सर्वात मोठी सुवर्ण संधी तुमच्याजवळ होती। एक लक्षात ठेवा, ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे चांगली सुवर्ण संधी होती। आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा जर आपण या ठिकाणी पाहिलं, फॉर्म भरणे या ठिकाणी झालेले आहे। तर महाराष्ट्रामध्ये टोटल किती फॉर्म भरले हे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। आणि त्याचबरोबर CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे महाराष्ट्रामध्ये ग्राउंड कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि आपलं यामध्ये जे सिलेक्शन होणार 100 मार्काचा पेपर होणार आहे। 100 पैकी जो कडाप लागणार आहे 30 ते 50च्या दरम्यान कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। कमी कडाप यावर्षी जे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा जाणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला त्याचं सुद्धा कारण पुढे तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणत्या ट्रेडमध्ये तुम्ही फॉर्म भरला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। म्हणजे सफाई कर्मचारीमध्ये भरला की त्याचबरोबर जे आणखीन जे कुकमध्ये भरला, ज्यामध्ये तो सुद्धा तुम्ही भरला असेल तर तो ट्रेड कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की महाराष्ट्रामध्ये जे म्हणजे किती कॉम्पिटिशन आहे, कितीच्या रेशोनं महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन आहे। म्हणजे या ठिकाणी सर्वात जास्त कोणी कोणत्या ट्रेडमध्ये फॉर्म भरला हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे आणि त्याची कॉम्पिटिशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्या तुलनेत केली जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे फॉर्म भरणे पूर्णपणे झालेले आहे आणि अंदरून माहिती जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भेटलेली आहे। सेंटरवरून आपल्याला माहिती भेटली आहे की सेंटरवर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडची तयारी सध्याच्या कंडिशनला चालू आहे। म्हणजे ग्राउंड वगैरे कशा प्रकारे नियोजन करायचं ते सध्याच्या कंडिशनला तिथं हालचाली या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा। तर आपली जी तयारी हे चालू ठेवा। आता आपण या ठिकाणी जर पाहिलं CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल किती फॉर्म आले, तर बाकीच्या राज्यापेक्षा जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्या राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कमी फॉर्म आले CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये, कारण की इकडे कोणी फॉर्म भरत नाही, कोणालाही जे असे म्हणजे चांगली नोकरी पाहिजे भरपूर विद्यार्थ्यांना, ठीक आहे, असं भरपूर विद्यार्थ्यांचा माइंड असतो, त्यामुळे इकडे भरपूर विद्यार्थी फॉर्म भरत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर म्हणजे ट्रेडमॅनचे पद आहे त्यामुळे भरपूर विद्यार्थी इकडे फॉर्म भरत नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे कॉम्पिटिशन कमी असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये जे विद्यार्थी मिळून महाराष्ट्रामध्ये किती फॉर्म आले, जवळपास 50,000च्या आसपास फॉर्म महाराष्ट्रामध्ये आले। जेव्हा 2023ची भरती होती त्यावेळेस जास्त फॉर्म आले होते, कारण की त्यावेळेस जे विद्यार्थी मिळून 2016 नंतर डायरेक्ट 2023ला भरती आली होती, त्यामुळे जे लॉकडाऊन होतं त्यामुळे 3 वर्ष भरती निघाली होती। तर पहा विद्यार्थी मिळून त्यावेळेस 3 वर्षासाठी मुलांना वय वाढवून दिलं होतं, त्यामुळे जे विद्यार्थी मिळून कॉम्पिटिशन जास्त होती, म्हणजे जास्त फॉर्म आले होते आणि कॉम्पिटिशन जास्त होती। तरी सुद्धा 2023च्या भरतीचा जो कडाप आहे कमी लागला, म्हणजे 30 ते 50च्या दरम्यान मुलांचं सिलेक्शन झालं आहे आणि यावर्षी मागच्या भरतीच्या तुलनेत यावर्षी कमी फॉर्म आलेले आहे आणि यावर्षी जो कडाप लागणार आहे 100 पैकी जर तुम्हाला 30 ते 50च्या दरम्यान जरी मार्क पडले तर आपलं सिलेक्शन होणार आहे, म्हणजे होणार आहे, एक लक्षात ठेवा। मी तुम्हाला दाखवून सुद्धा होणार आहे, रिझल्ट सुद्धा दाखवणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे जे ग्राउंड आहे एक तर जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये, ह्या 2 महिन्यामध्ये निघणार आहे, ग्राउंड चालू होणार आहे। जुलैच्या एंडिंगला या ठिकाणी ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे, किंवा मग जे ऑगस्ट महिन्यापर्यंत, जुलैच्या एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ग्राउंड आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या साठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय।